आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। राज्य शासनाची परवानगी नसताना विनापरवाना बेकायदेशीररित्या पिकअप वाहनात गोवंशीय जनावरे वाहतुकीचा परवाना न घेता वाहनात दाटीवाटीने जनावरे भरून वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला। ही कारवाई नगर दौड रोडवरील कायनेटिक कंपनी समोर केली। याबाबतची माहिती अशी की पंकज दिलीप नागपुरे, राहणार ब्राह्मण गल्ली, भिंगार, अहमदनगर, हा अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ व महाराष्ट्र राज्य गोरक्षक धर्मरक्षक सामाजिक संस्था अहमदनगर हिंदू राष्ट्र सेवा या गोरक्षक दलांचा सदस्य असून गोरक्षणाचं काम करतो। दिनांक 16 जून रोजी दुपारी यांना माहिती मिळाली की आरणगाव अहमदनगर येथून एक बोलेरो पिकअप क्रमांक MH12KP 8764 यामधून गोवंश जातीच्या गायी कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्यावर पंकज नागपुरे व त्यांचा मित्र अविनाश सरोदे, शुभम दरेकर हे तिघे कायनेटिक कंपनी जवळ उभे राहिले। त्यानंतर थोड्या वेळात एक पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप क्रमांक MH12KP 8764 चारचाकी गाडी रस्त्याने येताना दिसली। तेव्हा त्यांनी गाडीला हात करून थांबवले असता गाडीमध्ये 2 व्यक्ती बसलेल्या होत्या। त्यातील चालकाने त्याचं नाव संतोष गंगाधर भालसिंग, राहणार वाळकी, अहमदनगर असल्याचे सांगितले। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पंकज नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो चालक संतोष भालसिंग याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे।